सीईटीची 6 सप्टेंबरला होणारी जी काही परीक्षा आहे तर ती पोस्टपोन झालेली आहे. याबाबत सीबीएसईने एक नुकतंच ऑफिशियल नोटिफिकेशन विद्यार्थी मित्रांनो टाकलेलं आहे. नेमकं ही जी काही परीक्षा आहे तर ती 6 सप्टेंबरला होणारी होती. नेमकं कोणत्या कारणामुळं सीबीएसईनं ही जी काही परीक्षा आहे तर ती पोस्टपोन केलेली आहे. तर त्यामध्ये दिलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं बघा इथं काही नोटीस जी काही पब्लिश केलेली आहे तर ती पब्लिश तुम्हाला इथं दाखवलेली आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे की नेमकं हे जे काही परीक्षा आहे तर ती पोस्टपोन करण्यामागचं कारण काय आहे? तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जास्तीत जास्त जे काही पात्र उमेदवार आहे तर त्यांना परीक्षेची संधी मिळावी याच्यामुळं तो जो काही निर्णय आहे पोस्टपोनचा तर तो घेतलेला आहे. आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे की ज्यांचे फॉर्म राहून गेलेले होते, जे काही विद्यार्थी आहे तर ज्यांनी फॉर्म कधी अप्लाय केलेले नव्हते तर तसे आजपासून परत एकदा जी काही विंडो आहे तर ती विंडो 1 सप्टेंबरपर्यंत सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेले नसेल तर त्यांच्यासाठी जी काही आणखी मुदतवाढ इथं तुम्हाला दिलेली आहे. 25 सप्टेंबर म्हणजे आजपासून परत 1 सप्टेंबरपर्यंत तुम्ही सीटीईटी परीक्षेचा फॉर्मसाठी अप्लाय करू शकतात. आता बघा ज्यांनी फॉर्म भरलेले नव्हते, म्हणजे जे विद्यार्थी टीईटी परीक्षेची तयारी करत होती आणि जे पात्र आहे सीटीईटीसाठी तर त्यांनी सुद्धा सीटीईटीचा फॉर्म भरलेला नसेल तर फॉर्म भरून घ्या. जेणेकरून कसं आहे तुम्ही जर 1 ते 6 म्हणा किंवा 6 ते 8 म्हणजे तुम्हाला जे काही 2 पेपर द्यायचे होते, म्हणजे तुम्ही दोनही पेपरसाठी जर पात्र ठरत असाल तर तुम्ही काय करायचं, कोणत्या तरी एका परीक्षेची तयारी करा. एक तर पेपर 1 ची तयारी करा किंवा पेपर 2 ची. पण तुम्हाला जर दोनही याच्यामध्ये जर जायचं असेल तर कोणत्याही एका पेपरची तयारी करा पूर्णपणे. पण तुम्ही दोनही पेपरला जाऊ शकता. म्हणजे काय होईल की जरी पेपर 2 ची जरी तुमची तयारी नसेल पण पेपर 1 ची तयारी करत असल्यामुळे आपण पेपर 1 तर क्वालिफाय होऊ, बरोबर आहे की नाही? आणि पेपर 2 ला तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही बिनधास्त पद्धतीने जाऊ शकता, बरोबर आहे? एक्झाम द्यायला काय आहे. पण अभ्यास करत असताना सीटीईटी परीक्षेची कोणत्या तरी एका पेपरची तयारी करा आणि तुम्ही जर दोनही परीक्षेला जर पात्र असाल तर तुम्ही दोनही काय करायचे, पेपर द्यायचे. पण कोणत्या तरी एका परीक्षेची तयारी निश्चिंत राहिली गेली पाहिजे. आता नेमकं या पेपर नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला नेमकं नवीन अपडेट काय आहे पेपरचं, म्हणजे नवीन जे काही तारीख आहे पेपरची तर ती नेमकं कोणती आहे तर अशी माहिती इथं दिलेली नाही. पण साधारणतः पहिल्या एका आठवड्यामध्ये किंवा 15 दिवसामध्ये ही परीक्षा आता काही होणार नाहीये. आता जवळजवळ परीक्षेला 1 ते 1.5 महिन्याचा वेळ असणार आहे. मग आता 1 ते 1.5 महिन्यामध्ये ज्यांनी कधी फॉर्म भरलेले नाही, सीटीईटीचा अभ्यास केलेला नाहीये याच्यापूर्वी, तर यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं हे जी काही वेळ आहे तर ते एकदम स्ट्रॉंग आहे. म्हणजे जर तुम्ही सीटीईटी परीक्षेची कधी तयारी केली नसेल आणि आता जर तुम्हाला तयारी करायची असेल, फॉर्म भरायचे असेल तर निश्चित फॉर्म भरून घ्या आणि योग्य त्या पद्धतीने सीटीईटीची तयारी करा. जेणेकरून तुम्हाला क्वालिफायच तर व्हायचं आहे की नाही सीटीईटी किंवा टीईटी. म्हणून प्रामाणिक पद्धतीने अभ्यास जर केला 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपल्याला वेळ भेटतो. म्हणजे लगेच काही भेटणार, म्हणजे परीक्षा होणार नाही आता की 8 दिवसामध्ये किंवा एका आठवड्यामध्ये 15 दिवसामध्ये एक्झाम होईल आणि परत आपल्याला हे करता येईल असं इम्पॉसिबल आहे त्या गोष्टी. जवळजवळ 1 ते 1.5 महिन्याच्या नंतरच तुम्हाला काय होणार आहे, आता इथून नवीन म्हणजे सीटीईटीची परीक्षा होणार आहे. त्यामुळे जो वेळ भेटलेला आहे आणि ज्यांनी अभ्यास सुरू म्हणजे कंटिन्यू होते अभ्यासामध्ये सीटीईटीच्या आणि ज्यांनी फॉर्म भरलेला होता आणि नुकतं 6 सप्टेंबरला ज्यांची एक्झाम होती तर त्यांनी कोणत्याही पद्धतीनं निराश न होता आपलं जे काही अभ्यासामधलं जे काही सातत्य आहे तर ते सातत्य कंटिन्यू ठेवा. जेणेकरून तुमच्याला चांगल्या पद्धतीनं तुमची सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होता येईल. मला 2च मुद्दे याच्यामध्ये क्लिअर करायचे आहे. पहिला मुद्दा असा आहे की सर्वात महत्त्वाचं, जे विद्यार्थी कधीही सीटीईटी एक्झाम दिलेली नाही किंवा ज्यांनी फॉर्म फिलअप केलेलं नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी जे म्हणजे पात्र आहे तर अशा विद्यार्थ्यांनी सीटीईटी परीक्षेचा फॉर्म भरून घ्या. कारण तुम्हाला जवळजवळ इथं 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी अभ्यासासाठी भेटतो आणि हा अभ्यास जर तुमचा व्यवस्थित होत नसेल तर आपण आपल्या बॅचेस लॉन्च केलेले आहे आणि तुम्हाला त्या फास्ट ट्रॅक बॅचेसमध्ये नेमकं कमीत कमी वेळेत आउटपुट कसं मिळेल तर याची सुद्धा माहिती आपण बॅचमध्ये दिलेली आहे. अत्यंत माफक फी मध्ये आहे. तुम्ही बॅच जॉईन करून सुद्धा तुमचा सीटीईटीचा अभ्यास हा विद्यार्थी मित्रांनो सुरू करू शकता. ओके, तर आजपासून परत एकदा विंडो सुरू झालेला आहे, म्हणजे अर्थात 25 ऑगस्ट पासून आणि हा विंडो जवळजवळ 1 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. तर जर फॉर्म भरलेला नसेल तर नक्कीच फॉर्म भरून घ्या आणि आपल्या अभ्यासाला योग्य ती दिशा देण्याचं काम आम्ही या टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या माध्यमातून करतो. तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की युट्यूब चॅनल आपलं नक्की विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.